नमस्कार मित्रांनो. तर 25 ऑगस्ट मंगळवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतं आहे की समर दिवसभर खूप कामात असतो आणि कामामुळे तो स्वानंदीला फोनसुद्धा करू शकत नाही. त्या दोघांचं दिवसभर काहीच बोलणं होत नाही. रात्री समर स्वानंदी घरी येतात. स्वानंदी विचारते, खूप काम होतं का? समर म्हणतो, हो आज खूप काम होतं. स्वानंदी म्हणते, अहो राजवाडे, एवढंच जर काम आहे आणि कामाचं ताण आहे तर तुम्ही एक काम करा ना, तुम्ही चांगला स्टाफ अपॉइंट करा, अजून तुम्ही स्टाफ वाढवू शकता. समर म्हणतो, तसं बघायला गेलं तर तुम्हीसुद्धा माझं ऑफिस जॉईन करू शकता. काय हरकत आहे, तुम्हीच ऑफिस जॉईन करा ना, म्हणजे माझ्यासोबत कामही कराल आणि आपल्याला बोलायला वेळसुद्धा मिळेल. स्वानंदीला पण ही आयडिया आवडते. तर स्वानंदी समर यांचं बोलणं सुष्मिताने ऐकलेलं असतं. सुष्मिता धावत मल्लिकाकडे येते. ती मल्लिकाला म्हणते, मॉम इन लॉ, तुम्हाला माहिती आहे का, समर जिजूंनी ताईला ऑफिस जॉईन करण्याची ऑफर दिली आहे. आता ताई लवकरच आपलं ऑफिस जॉईन करणार आहे. सुष्मिता खूप खुश असते. मल्लिका पण आपल्या चेहऱ्यावर आनंद दाखवते. सुष्मिता बाहेर निघून जाते आणि इथे मल्लिका चिडचिड करायला लागते. मल्लिका म्हणते, नाही, स्वानंदीने ऑफिस जॉईन करून चालणार नाही, आता मला काहीतरी करावंच लागेल. आता स्वानंदी ऑफिस जॉईन करून अंशुमनचे सगळे आधीचे काळे धंदे कसे उघड करते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होती आहे की समर आनंद महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असतात. समरला सारखे मेसेज येत असतात, बँकेतून मेसेज आलेले असतात. समरला वाटतं की बँकेची साईट डाऊन होती त्यामुळे आता उशिरा मेसेज येत आहेत. खरं तर मंदाकिनी इथे खूप शॉपिंग करत असते, खूप पैसे खर्च करत असते आणि ते सगळे मेसेज समरच्या मोबाईलवर जात असतात. पण समरला खूप कामं असतात त्यामुळे तो लक्ष देत नाही. तर इथे स्वानंदीचे बाबा मंदाकिनीच्या वागण्याचा विचार करत असतात. मंदाकिनी खूप पैसे खर्च करते, वाटेल तशी शॉपिंग करते, बाहेरचं खाते पिते, या सगळ्याचा ते विचार करतात. बाबांना आठवतं की मंदाकिनीने आपल्याला सांगितलं होतं की तिला लुटलंय चोरांनी, पैसे पर्स सगळं लुटलं आणि त्यानंतर ती स्वानंदीकडे गेली होती आणि त्यानंतर घरी आल्यावरच तिने फ्रीज घेतला होता. बाबांना वाटतं की स्वानंदीने खूप पैसे दिले, त्यामुळेच बाबा स्वानंदीला फोन लावतात. बाबा स्वानंदीला म्हणतात, स्वानंदी, मंदाकिनी तुझ्या इथे आली होती का? स्वानंदी म्हणते, हो, ते चोरीचं प्रकरण झालं होतं ना तेव्हा आली होती. खूप घाबरली होती बिचारी. आता कशी आई? बाबा म्हणतात, तिला काय धाड भरली आहे, ठीक आहे, ती एकदम चांगली आहे. पण मला सांग स्वानंदी, तू किती पैसे दिले होते तिला? स्वानंदी म्हणते, बाबा जास्त नाही हो, थोडेच दिले होते, गरज होती ना म्हणून. बाबा म्हणतात, काही गरज वगैरे नव्हती. अगं ती बाई कशी आहे ते तुला माहिती आहे ना. अगं एवढा त्रास दिला आहे तिने तुम्हाला सगळ्यांना आणि तरी पण ती अशी वागते तुझ्यासोबत आणि तरी तू पैसे देतेस कशासाठी? तुला माहिती आहे का, अगं तू पैसे दिलेत आणि ही फालतू खर्च करते. खरेदीचा नुसता सपाटा लावला आहे तिने, नुसते काय महागडे कपडे, काय गॉगल, काय. अगं आता तर चक्क तिने फ्रीज खरेदी केला आहे, तो पण एवढा मोठा महागडा. स्वानंदी म्हणते, बाबा अहो एवढे पैसे नाही दिले, अगदी थोडे पैसे दिले मी, म्हणजे माझ्याकडे 4-5 हजार होते तेवढे दिले. बाबा म्हणतात, 4-5 हजारामध्ये तर तो फ्रीज येणार नाही, मग एवढे पैसे आले तरी कुठून? नक्कीच काहीतरी गडबड आहे. भिशीचे पैसे म्हणावे तर तेवढे पैसे नसतीलच, का कर्ज घेतलं असेल हिने कुणाकडून, नेमकं काय असेल तरी काय. स्वानंदी बाबांच्या बोलण्याचा विचार करते आणि ती म्हणते, नाही बाबा, अहो आईला कोणी कर्ज पण देणार नाही, मग हे काय असेल? स्वानंदीला वाटतं की बाबांनी टेन्शन घेतलं तर त्यांना त्रास होईल. स्वानंदी म्हणते, बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि हे शंका वगैरे काढू नका हो. बाबा म्हणतात, अगं तुला माहिती नाही कशी बाई आहे ही, पैशाला हापापलेली बाई आहे ती, मानसिक आजार झाला आहे तिला, भलता उद्योग करून ठेवायला नको म्हणजे मिळवली. स्वानंदी म्हणते, बाबा असं काही होणार नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि फ्रीजचं म्हणाल ना तर दर महिन्याला पैसे साठवले असतील तिने आणि तिला वाटलं असेल म्हणून घेतला असेल, तुम्ही नका चिडचिड करू. मी तर म्हणते ना, आईचं कौतुक कर जा, म्हणजे तिला जरा बरं वाटेल. चिडचिड केलं की वातावरण पण घरातलं खराब होतं, तुम्ही शांत राहा. बाबा ठीक आहे म्हणतात आणि फोन ठेवतात. स्वानंदी मंदाकिनीचा विचार करते.
मंदाकिनीकडे एवढे पैसे कुठून आले असतील याचा विचार करते. तर इथे मल्लिका, सुष्मिता, अंशुमन रूममध्ये असतात. सुष्मिता मल्लिकाचे पाय चिपत असते. मल्लिका म्हणते, ए, ही नाटकं बंद कर. मगाशी खाली काय केलंस तू? सगळ्यांसमोर स्वानंदीची बाजू घेतलीस. काय गरज काय होती? सुष्मिता म्हणते, मी बाजू वगैरे काही घेतली नाही. मी फक्त खरं बोलले. ताईने तुम्हाला पाडलंच नव्हतं. तुम्ही तुमच्या पडल्या होतात. ताई तर किती ग्रेट आहे, तुम्हाला उचललं आणि तुमच्या बोलण्याचा राग पण धरला नाही. मल्लिका म्हणते, हो, ती महानच आहे ना, देवाचं रूप आहे ती. अगं, तुला कसं कळत नाही सुष्मिता? तिला तू डोळ्यासमोर उभी पण नको असते. अगं, समोर आलीस तू की तुझा इन्सल्ट करते, तुला मूर्ख म्हणते सगळ्यांसमोर आणि तुझं प्रेम उतू जातं. तुला कळत नाही का गं तुझी ताई कशी वागते ते? आणि जा सुष्मिता, तुला तुझ्या ताईला सपोर्ट करायचं ना तर जा. मला नको आहे तुझा सपोर्ट, तू जा इथून. सुष्मिता म्हणते, चिडलात का तुम्ही? मल्लिका म्हणते, चिडले नाही, दुखावले गेले. परत हे असं काही करू नको. सुष्मिता मल्लिकाला सॉरी म्हणते आणि परत असं करणार नाही म्हणते. सुष्मिता बाहेर जाते. अंशुमन मल्लिकाचे पाय चेपायला लागतो. मल्लिका म्हणते, तू तर एक मूर्खच आहेस. एक गोष्ट सांगितली की दुसरीच करून ठेवतोस. आज चांगला तर स्वानंदीचा बंदोबस्त झाला असता, ती ढगात गेली असती. पण तू काय केलंस? बिनविषारी साप घेऊन आला. एक काम धड करत नाहीस तू. आणि त्यात आज भर म्हणजे सगळ्यांसमोर मी तोंडावर पडले. नाही, पण आता मी गप्प बसणार नाही. त्या स्वानंदीला तोंडावर पाडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मल्लिकाची चिडचिड होते. तर इथे रोहनच्या घरी अधिरा, रोहन, बाबा मंदाकिनीची खूप वेळ वाट बघतात. मंदाकिनी काही येत नाही. ते तिघंही स्वयंपाक करून जेवायला बसत असतात. तेवढ्यात तिथे मंदाकिनी बीन बॅग खरेदी करून घेऊन येते. बाबा विचारतात, याची काय गरज होती? मंदाकिनी म्हणते, माझ्या पाठीला त्रास होतो ना म्हणून. बाबा म्हणतात, पाठीला त्रास होत होता तर डॉक्टरांकडे जायचं होतं, याची काय गरज होती? मंदाकिनी म्हणते, राहू द्या, मला वाटलं म्हणून घेतलं. बाबा विचारतात, याच्यासाठी पैसे कुठून आले? मंदाकिनी चिडते. ती म्हणते, दरोडा टाकला. काय करणार तुम्ही? पैसे मिळाले ना मला, झालं समाधान. मंदाकिनी आपली बॅग, पर्स वगैरे तिकडच्या पिशव्या घेऊन जात असते. तिच्या हातातून एक पिशवी खाली पडते आणि त्यातून एक सोन्याचा बॉक्स खाली पडतो. बाबा तो उघडतात आणि त्याच्यामध्ये अंगठी असते. बाबा विचारतात, ही अंगठी? सोने आणि हिऱ्याची अंगठी आहे ही, याचा अर्थ काय? मंदाकिनी म्हणते, माझं सगळं सोनं चोरीला गेलं, लुटलं मला चोरांनी. मग काय करणार होते मी? कोण देणार होतं मला? तुम्ही, रोहन का ही अधिरा? कोणी मला काही देत नाही. माझं स्वतःचं स्वतःला घ्यावं लागेल म्हणून मी घेतलं. बिघडलं कुठे? बाबा म्हणतात, पण किती महागडं आहे हे. मंदाकिनी म्हणते, आहे महागडं, मला वाटलं म्हणून मी घेतलं. तुम्ही आता विचारू नका आणि उलट तपासणी अजिबात करू नका. मंदाकिनी भांडणं वगैरे काही करत नाही आणि आतमध्ये निघून जाते. सगळ्यांनाच मंदाकिनीच्या वागण्याचं आश्चर्य वाटतं. बाबा ठरवतात की आता मंदाकिनीवर लक्ष ठेवायचं, हिला हलक्यात घ्यायचं नाही. इतके पैसे हिच्याकडे कुठून आले हे शोधून काढायचं. तर इथे स्वानंदी ऑफिसमध्ये काम करत असते. समरचा एकही फोन येत नाही. स्वानंदीला डाऊट येतो आणि ती समरला फोन करते, मेसेज करते. समर खूप कामात असल्यामुळे तो फक्त स्वानंदीला मेसेज करून कळवतो की त्याला खूप काम आहे, रात्री बोलू. समर फोन ठेवून देतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.